कल्याण शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या विठ्ठलवाडी बस आगाराच्या ताफ्यात 5 नवीन बसेस दाखल झाल्या आहेत। राजमाता जिजाऊ असे नाव असलेल्या या बसचे लोकार्पण कल्याण पूर्वेच्या आमदार सुलभा गणपत गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले। या नवीन बसेसचे कल्याण शहरासह आसपासच्या विविध मार्गावर प्रवाशांच्या सेवेत धावणार आहेत। नव्या बसमुळे विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक, नोकरदार आणि सर्वसामान्य प्रवाशांना अधिक आरामदायी आणि सुरक्षित प्रवासाची सुविधा मिळणार आहे। कल्याण शहराची वाढती लोकसंख्या आणि प्रवाशांची संख्या लक्षात घेता सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत नव्या बसेसची भर पडणे महत्त्वाचे मानले जाते। यामुळे प्रवाशांना वेळेत आणि अधिक चांगली सेवा मिळण्यास मदत होणार आहे। यावेळी नगरसेविका ॲडव्होकेट वंदना महाले, आगार व्यवस्थापक राहुल कुंभार, स्थानक प्रमुख अविनाश गोसावी, कोकण प्रवासी संघटनेचे सल्लागार कैलास कालेकर यांच्यासह एसटी अधिकारी, कर्मचारी, चालक, वाहक आणि नागरिक उपस्थित होते। त्याच्या वतीने आजच्या कार्यक्रमाला आलेलो आहे आणि आमच्या लाडक्या आमदार मॅडमही आलेले आहेत। त्यांना पहिले धन्यवाद देतो। तसेच आज आमचे आगार प्रमुख कुंभार साहेब यांनी आता जेव्हा चार्ज घेतला तेव्हापासून जी प्रगती सुरुवात केली आहे खूप अगदी महत्त्वाची आहे। तसेच आज मी एक आमदार मॅडमना विनंती करतो की पहिले धन्यवाद देतो की आज आम्हाला ज्या गाड्या मिळाल्या सरकारकडून त्याबद्दल सरकारचे आधी धन्यवाद। तसेच कोकण प्रवासी महासंघाची स्थापना झाल्यापासून आम्ही वेळोवेळी प्रवाशांच्या सोयीसाठी आगार प्रमुख, अधिकारी, कर्मचारी सर्वांच्या पाठीमागे राहून त्यांना सहकार्य करत असतोच। त्यांना एखाद्या वेळेस त्रास पण होत असेल की आम्ही सारखे, पण आमचा काही ते फायदा नसतो। आज आमचे अध्यक्ष आलेले नाहीत सकपाळ, परंतु त्यांच्या वतीनेच मी सगळं सांगतोय। तसंच आज प्रत्येक वेळी ज्या वेळेला गणपती आले की प्रवाशांना काहीतरी आणखीन तुम्ही जास्त पैसे वाढवता, प्रवाशांचे एवढे हाल होतात। आज 30% मी ऐकलं की 30% वाढवले, तर मेहरबानी करून विनंती आहे आमदार मॅडमना की तुम्ही सरकार विनंती आहे। धन्यवाद। सर्वांना नमस्कार आणि आपल्या सर्वांचं अभिनंदन करते। आमच्या वहिनी आमदार सुलभाताई गायकवाड यांनी आपल्यासाठी प्रयत्न करून 5 गाड्या नवीन आणून दिलेल्या आहेत। पण ह्या गाड्या व्यवस्थित चालवून चालक आणि वाहक याची खूप मोठी जबाबदारी असते, कारण गाडीमध्ये जेव्हा प्रवासी बसतो त्याचा पूर्ण विश्वास आपल्या ड्रायव्हरवर असतो। तर मला एवढंच म्हणायचं आहे, आज खूप आनंदाचा दिवस आहे। तर प्रत्येक प्रवासाची काळजी घेऊन चालक आणि वाहनांनी व्यवस्थित प्रवास करून त्यांचा सुखरूप सेवा द्या त्यांना, आणि सुखरूपने आणि सुखरूप आणा त्यांना। आणि परत तुम्हाला आज ज्या 5 गाड्या तुम्हाला उपस्थित करून दिलेल्या आहेत त्यांना खर्चटू नये, त्यांना काही इजा होऊ नये, काही होऊ नये, व्यवस्थित प्रवास करा, प्रवाशांना चांगली सुविधा द्या। बस ह्या आनंदाच्या दिवसामध्ये मी तुम्हाला एवढ्या शुभेच्छा देईल। परत तुम्हाला नवीन गाड्या आल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा। मला माहिती आहे त्यावेळेला आम्ही उपोषणा बसलो होतो। त्यावेळेला बाबा आचराम हे परिवहन मंत्री होते, ज्या वेळेला हा डेमो ते विकायच्या याच्यात होते, त्यावेळेला 446 कर्मचारी होते, साहेबांना पण माहिती आहे। आणि त्यावेळेला आम्ही या गेटवर उपोषणाला बसलो होतो आणि तो हे थांबवला। त्यावेळेला त्यांना आम्ही मॅप काढून दिला की तुम्हाला जर शॉपिंग करायची असेल तर पुढच्या बाजूला करा। डेपो आपला आहे, डेपो सध्या 17 एकरमध्ये आहे। आपला हा डेपोची जागा आहे ही 17 एकर आहे, 5 एकर नाला आहे, म्हणजे 12 एकर आपण वापरात आपला नाला आहे। हा आपला हा डेपो आहे, त्याच्यामुळे एवढा। शैलेश जोशीसह आयुष बरई, जनशक्ती कल्याण।